चला तर आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळी उठलेली आहे मी आणि सकाळची खूप गडबड असते, तर मी आज पहिल्यांदा एकदम सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ टाकलेला आहे. तर आपण ब्लॉगर असल्यामुळे लगेचच मोबाईल हातात घेतो. तसंच मी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतलेला आहे आणि बाजूला ठेवलेला आहे मोबाईल आणि सुरुवात केलेली आहे माझ्या ब्लॉगला. तर पाहू शकताय तुम्ही, देवाचं नाव घेतलेलं आहे मी उठल्या उठल्या पहिलं. आणि आपण धरतीमाला नमस्कार करूया. सकाळी उठल्यानंतर छान नमस्कार केलं की दिवस खूप छान जातो. तर अशा प्रकारे माझी सकाळची ही पहिली पूजा असते. तर आपल्या धरतीमाला वंदन करायलाच हवं. चला तर आता चला लगेच गडबड आपली करूया आपण किचनमधली. तर ही मेन गडबड असते आपली. चला, पाणी एकीकडे प्यायचं आहे मला आणि मुलांची अशी घाई असते की, तर मला 2 मुलं आहेत आणि माझे मिस्टर, तर एकाला एक पाहिजे असतो तर एकाला ते पाहिजे असतं. तर छोटू माझा बोलते की मला आज वेडनेसडे आहे मम्मी, मॅगी पाहिजे. तर त्याच्यासाठी मॅगी बनवते मी आणि इकडे मोठ्याला बुर्जी चपाती पाहिजे, तर त्याच्यासाठी बुर्जी चपाती बनवते. चला तर पाहू शकताय, आमचे छोटू साहेब आलेत अंघोळी करून छान आणि पॉम्पीसाठी घेतलेले आहेत पाव. तर आमचे सकाळी येतात पाववाले काका, तर त्याच्यासाठी रोज 4 पाव घ्यायला लागतात. मी घेते पाव त्याच्यासाठी. खरंच ते बघा काका दिसले का तुम्हाला? तर त्याला पाव देऊन चपातीसुद्धा लागते, भातसुद्धा लागते, खूप लागतो खाऊ. तर प्रत्येकाची पाळी असते एकाने त्याला नाश्ता द्यायची. तर चला, मुलांची पूजा झालेली आहे आणि मी घेतलेलं आहे. आता माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे. चला तर आपण आता फटाफट आवरून घेणार आहोत. तर हे माझं हॉल आवरून घेते मी, कारण हॉलमध्ये कसं समोरच कोणी कधीही येऊ शकतं, त्याच्यामुळे साफ ठेवायलाच हवं. तर माझं आणखी रस्त्यावरती घर, त्याच्यामुळे माझी खूपच घाण होत असते. तर चला फटाफट आवरून घेऊ हॉल आपण. तर सकाळी मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर मिस्टर कामाला गेले की शांत घर आवरायला मिळतं. तर आपण रोजच आवरत असतो म्हणा, पण जेव्हा मुलं नसतात ना तेव्हा जरा आरामात व्यवस्थित आवरता येतो. तर पाहू शकता इकडे कशी माझी हॉलची गडबड आहे आणि मी अंघोळीच्या अगोदरच आज कामाला लागलेली आहे. तर मी ही भांडी ठेवलेली आहेत साईडला करून. तर हा माझा बेसिंग होता. बेसिंग म्हणजे माझं हे आहे फिल्टर आणि हे आहे छोटंसं किचन कट्टा. तर मी त्या सिलेंडरवरतीच ठेवून देते टब, जेणेकरून मला बेसिंग असल्यासारखं वाटतं आणि मुलांनासुद्धा खूप छान शॉर्टकट हात धुवायला मिळतात जेवल्यानंतर किंवा काही खाऊ खाल्ल्यानंतर. चला तर हॉल क्लीन करून घेतलेला आहे मी, पाहू शकताय. हॉल, किचन रूम मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि भांडे ठेवलेले आहेत मी साईडला करून. पाहू शकताय तिकडे मी टब भरून ठेवलेलं आहे आणि इकडे मी साफ करून घेतलेलं आहे. तर पावसामुळे ना कोबा बिलकुल सुकत नाही. तर माझं आवरून झालेलं आहे. आता मी आलेली आहे अंघोळी करून. तर छान अशी फ्रेश झाली आणि मग लगेचच आपली देवपूजा तर माझी सकाळी रोज होते. लवकर माझा मुलगा करतो जातावेळी. तर मी फुलं आत्ता काढली, तर म्हटलं चला आपला नमस्कार करून घेऊ सकाळचं. तर छान अशी मी दरवाजाची पूजा करते. तर सकाळी छान पूजा केल्यानंतर स्वस्तिक वगैरे काढली मी आणि छान लक्ष्मीची पावळं काढलेली आहेत. पाहू शकता किती छान दिसते स्वस्तिक. तर दारात किती छान वाटतं ना आपण रोजच्या रोज अशी पूजा केल्यानंतर. तर मी आता घेते फटाफट पूजा आवरून माझी. चला तर तुम्ही पण अशीच पूजा करता का? नक्कीच कमेंट करून सांगा मला. तर इकडे आहेत माझे गणपती बाप्पा आणि तुळशी. तर माझी तुळस अशी आहे की आमच्यामध्ये कट्ट्याच्या समोरच आम्ही लावलेली आहे, जेणेकरून मला ही पूजा करता येईल आणि माझ्या जावेलाही. चला, माझी पूजा झालेली आहे. तर आता आपण इकडे बाकीचं काम करून घेऊ. तर इकडे पाणीसुद्धा आलेलं आहे. हा आहे माझा छान असा आवार. इकडे भांडी काढलेले आहेत मी घासायला.
चला तर माझी भांडी घासून झालेली आहेत. तर आता माझी भांडी इकडे मी घरामध्ये आणून ठेवलेले आहेत आणि आता आपण घेणार आहोत नेहमीप्रमाणे चहा बिस्किट. तर मला असं वाटते मी चहा बिस्किट खाऊन खाऊन ना जाडी झालेली. तुम्हाला असं वाटतं का? तर कसं आहे, काम झाल्यानंतर आरामात चहा घ्यायला खूप मजा येते. सकाळी चहा जर मी घेतली तर मला आळस येणार काम करायला. असं होतं का तुमचं पण? तर मला तर असंच वाटतं. मी जेव्हा पण लवकर चहा घेते ना तेव्हा मला खूप आळस येतो. मला काम केल्यानंतर घ्यायला खूप आवडते. चला तर मी जाते आता माझ्या कामाला. तर मी माझं काम आवरून आलेलं आहे. तर मी संध्याकाळचं दुकानात जात असते. तेच दुकान मी सकाळीसुद्धा आवरायला जाते माझं घरातलं काम आवरल्यानंतर. तर हे आहे माझं आवार. तर मी इकडे लावलेले होते छान अशी वांग्याची झाडं आणि छान ती जगलेली आहेत, मस्त हिरवीगार झालीत. तर असं माझं आवार आहे, खूप सारी झाडं आहेत आणि इकडे झालेलं आहे माझं जेवण रेडी. चला तर माझे मिस्टर आलेले आहेत आणि मिस्टरांना खूप गरमी झाली, खूप गरम झालेलं आहे. तर आम्ही आता फटाफट जेवण करून घेतो आणि चाललेलो आहोत बाजारात. तर हे आहे आमचं कुंडलिका नदी. कशी वाटली कुंडलिका नदी? तर हे आहे नवीनच पूल आमचं आणि त्याच्या खाली आहे जुनं पूल. चला तर मी बाजार करून आलेली आहे आणि इकडे छोटू राजे माझे वाट पाहतात की खाऊ काय आणलेलं आहे. तर हे माझ्या मिस्टरांनी आणलेलं मिठाई छान होते खाजे, एकदम मस्त, जास्त गोड नाही आणि एकदम मीडियम होते, खूप छान लागले. तर या तुम्ही पण खायला. इकडे पाहू शकते संध्याकाळच्या टायमात माझा छोटू अभ्यासाला बसलेला आहे आणि मी पण आराम करत होते आणि माझा हात पाहू शकताय चटका लागलेला मला आणि इतका टम्म फुगलेला आहे आता ना की तो फुटल्यानंतर खूपच त्रास होणार आहे. इतका जोरात चटका लागल्यामुळे पाहू शकताय कसा फुगलेला आहे. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा मला आणि सबस्क्राईब पहिलं करा, फॉलो पहिलं करा, लाईक करायला विसरू नका.